देशात युद्धजन्य परिस्थिती असल्यानं जवानांना त्वरित बोलावणं आलं आहे. जवानांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक 8 मे रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला. लग्नाची मनोहर स्वप्न, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन 5 मे रोजी लग्न झालेले मनोज ज्ञानेश्वर पाटील खेडगाव नंदीचे हे जवान हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी आज सीमेवर रवाना झाले. नाचनखेडा तालुका पाचोरा येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोजचे लग्न ठरले. लग्नासाठी सुट्टी घेऊन मनोज गावी आले होते. पाचोरा येथे लग्न समारंभ आटोपत नाही तोच मनोज यास कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणं आलं आहे. कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच देशसेवेच्या कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोज यांना गर्व आहे. देशापेक्षा काहीही मोठं नाही अशी भावना मनोज यांनी व्यक्त केली. मनोज यांची पत्नी यामिनी यांनी देखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया दिली. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व जवानांच्या सुट्ट्या शासनाने रद्द केल्यामुळं घरी परतलेल्या जवानांना पुन्हा देशसेवेसाठी हजर राहावं लागत आहे. यातच स्वतःच्या लग्नासाठी रजेवर आलेला मनोज देखील हातावर सजलेली मेहंदी, अंगावर राहिलेली हळद अशा परिस्थितीत आज देशाच्या कर्तव्यासाठी रवाना झाला. या निर्णयाचं परिसरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.